नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जेव्हा देवीची किंवा कुलदेवतेची ओटी भरायला जातो ना, त्यावेळेस आपण खणाची घडी कशी घालायची तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण बघूया की खण म्हणजे काय आणि ब्लाऊज पीस म्हणजे काय। तर आपण नेहमी हे बघा, असा पिसाला जेव्हा बॉर्डर असते त्याला खण असं म्हणतात आणि बिना बॉर्डरचा विदाऊट बॉर्डरचा जो असतो ना आपला नॉर्मली आपण जो वापरतो तो ब्लाऊज पीस असतो। तर आता मी तुम्हाला दाखवते याची घडी कशी घालायची। तर हे बघा, अशा प्रकारे मी हा फोल्ड करून घेणार आहे। तर आपल्याला किती मोठा हवा त्या प्रकारे आपल्याला हा घडी करून घ्यायचा आहे। तर हे बघा, घडी करताना मी 2 वेळा हा घडी करून घेतला आहे आणि थोडासा हा बॉर्डरकडचा भाग आहे ना, हे बघा इथे तुम्ही बघू शकता, थोडासा मी जास्तीचा सोडलेला आहे। खाली बॉर्डर आहे याच्या, थोडा जास्तीचा ठेवलेला आहे। तर आता याची घडी कशी घालायची बघा। तर हे बघा, सुरुवातीला इथून थोडंसं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे, 1 ते 2 वेळा तुम्ही केलं ना लगेच येईल, काही याला काही कठीण नाही आहे। हे बघा, आणि हे सेकंड वेळेला आपण असं फोल्ड करतो ना, तर व्यवस्थित हा त्रिकोण करून घ्यायचा आहे। हा बघा, व्यवस्थित कटोकट असा लावून घ्यायचा आहे वरती कडेवरती बॉर्डरवरती आणि छान अगदी असा त्रिकोण करून घ्यायचा आहे। हे बघा, मग तुम्ही फक्त असं या पद्धतीने फोल्ड करत गेलात ना की हे बघा छान अगदी त्रिकोण होऊन जातो। आणि थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी। हे बघा, या पद्धतीने असं व्यवस्थित दाबून घेतलं ना की छान अगदी याची घडी होऊन जाते। हे तर या पद्धतीने यापुढे जेव्हाही तुम्ही केव्हा कराल ना, देवीची ओटी भराल, तेव्हा अशा पद्धतीने नक्की असा खण जो आपला असतो ना त्याची घडी करा। हा बघा, खूप सोपी पद्धत आहे, अगदी सोप्या पद्धतीत मी दाखवते। हे बघा, या पद्धतीने अशा आपल्याला करून घ्यायचं आहे। तर नवरात्रीत देवीची ओटी भरायची असेल, कुलदेवतेची ओटी भरायची असेल किंवा कुठेही तुम्हाला देवीची ओटी जेव्हा भरायची असते ना, त्यावेळेला अशा प्रकारे तुम्ही हा खण असा करून घेऊ शकतात। हा बघा, हा अशा पद्धतीने संपूर्ण खणाची मी घडी करून घेतलेली आहे। आणि हा जो उरलेला भाग आहे ना, हा बघा वरती असे छोटंसं पॉकेट कसं तयार झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा सगळा घालून घ्यायचा आहे। हे बघा, इथे असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे, अगदी प्लेन करून घ्यायचं आहे, कुठेही असा फुगा किंवा पोचखंडा आला नाही पाहिजे, व्यवस्थित अगदी घालून घ्यायचं आहे। हे बघा, तर इथे आपला हा खण तयार झालेला आहे। तर देवीची ओटी भरताना जरीचा शक्यतो घ्यायचा आहे खण। हा बघा, तर इथे मी दुसरा एक करून घेतलेला आहे। तर इथे थोडा मोठा मी घेतलेला आहे। ज्या पद्धतीने तुम्ही घडी करणार ना त्या पद्धतीने लहान मोठे आपण हे करू शकतो। तर देवीच्या ओटीसाठी अशा प्रकारे खण आपण बनवू शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। धन्यवाद।